कार्यकर्त्या नेत्यांशी संवाद साधल्याबद्दल। पुढे जाऊया, औरंगाबाद मधून बातमी आहे। अर्थात औरंगाबाद मध्ये सुद्धा भाजपचं आंदोलन सुरू आहे, त्याविषयीचीच ही बातमी आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, मविया सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते आहे। मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर एका बाजूला एनसीपीचं आणि मवियाचं आंदोलन आणि महाराष्ट्रभरात मवियाचं आंदोलन सुरू आहे। ईडीच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये भाजप आंदोलन करत आहे की नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या म्हणून। आमचे प्रतिनिधी औरंगाबादचे सिद्धार्थ गोदाम आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, एका बाजूला मवियाच्या नेत्यांचं आंदोलन ईडीच्या कारवाई विरोधात आणि दुसरीकडे भाजपचं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये नवाब मलिकांचा राजीनामा घ्या म्हणून आंदोलन। औरंगाबादमधल्या आंदोलनाविषयी काय सांगा? निश्चितपणे काल नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर सत्ताधारी विरोधक एकमेकांना भिडलेले आहेत। कालपासून एकमेकांच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत। आज सकाळी सुद्धा आपण बघतो की भाजपचं आंदोलन सुरू आहे। नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठीची हे आंदोलन आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। एकंदरीत नवाब मलिक यांच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि आपण बघू शकतो की आपण सावे या ठिकाणी आंदोलनात आहेत आणि इतर महिला कार्यकर्ते सुद्धा आंदोलनामध्ये या ठिकाणी आहेत। आपण बघतोय की आक्रमकपणे भाजप जी आहे एकंदरीत आंदोलन करते आहे। सावे आहेत आपल्यासोबत, काय भावना आहे, नेमके काय आक्रोश? नवाब मलिक रोज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या विरुद्ध बोलत होते, जेव्हा की ते स्वतः देशद्रोही ज्याने बॉम्ब ब्लास्ट घडून आणला होता अशा दाऊदच्या बहिणीबरोबर त्यांची पार्टनरशिप आहे। त्यांनी पैसा दिला, ज्या जमिनीचे ते मालक नाही त्या जमिनीचे त्यांनी पैसे त्या दाऊदच्या बहिणींना दिले। त्याचा अर्थच असा होतो की देशामध्ये ज्या काही देशद्रोही ऍक्टिव्हिटी दाऊद चालवतो त्याच्या मागे नवाब मलिक यांचा हात आहे आणि त्याच्यामुळे नवाब मलिकांना मंत्री राहण्याचा कुठलाही हक्क नाही। त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण की दाऊदच्या हस्तकांकडे अगोदर ईडीची रेड झाली आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस लक्षात आलं की नवाब मलिक हे त्यांच्याशी मिळालेले आहेत, नवाब मलिक त्यांना आर्थिक मदत करतात आणि देशामध्ये चाललेल्या देशद्रोही ऍक्टिव्हिटीला नवाब मलिक यांचं सहकार्य आहे, त्याच्यामुळे ते मंत्री राहू शकत नाही। काल ईडीने त्यांची 8 दिवसाची कस्टडी घेतलेली आहे, त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। महिला कार्यकर्ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत, काय म्हणाल? एकंदरीत महिला कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात। आमची भूमिका हीच आहे, नवाब मलिक हा दाऊदचा पंटर आहे, देशद्रोही आहे आणि त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे। महाविकास आघाडीने त्याचा राजीनामा त्वरित घ्यावा, अजून रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन भारतीय जनता पार्टी करेल, कारण महिलांचा सुद्धा हाच एक आहे आणि आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत। नवाब मलिकचा त्वरित राजीनामा घ्यावा ही आमची मागणी। या देशद्रोही नवाब मलिकनी राजीनामा दिलाच पाहिजे, त्या संदर्भात आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। ह्यांचे आमदार म्हणतात की ह्यांना सकाळी उचलून घरातून ईडीने नेलं, ह्यांनी इतके घोटाळे केले, हे इतके पुण्यमान आहेत का ह्यांना वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात नेणं अपेक्षित होतं का? निश्चित बघितलं आपण कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका आहे, भावना आक्रमक आहे। आता महाविकास आघाडीचे मंत्री एक ठिकाणी आंदोलन करतायत, दुसरीकडे भाजप राज्यभर आंदोलन करताय। एक वेगळा राजकीय संघर्षाचा दिवसभर गदारोळ असणार। सुवर्णा, नक्की सिद्धार्थ, त्यामुळे तुझ्यासाठी सुद्धा वेगवान घडामोडींचा आजचा दिवस असणार। तू असा सोबत राहा। एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा तुझ्याशी संवाद साधू। बुलेटिनमध्ये ब्रेक घेऊया, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।